नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारी जालना जनता सेवा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. वक्तव्यावरून जालन्यात मराठा समाज आक्रमक, नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल. कथित अपेक्षाहार्य वक्तव्याचा निषेध, कदीम जालना पोलीस ठाण्यासमोर मराठा समाजाचे धरणे आंदोलन. ओबीसी समाजाचे नेते नवनाथ वाघमारे यांनी पुणे येथे मराठा समाजातील महिलेबद्दल कथितरित्या अपेक्षाहार्य वक्तव्य केल्याच्या आरोपावरून जालन्यात मराठा समाज आक्रमक झाला. संबंधित वक्तव्याचा निषेध करत वाघमारे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने कदीम जालना पोलीस ठाण्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. दरम्यान सुवर्ण राऊत यांच्या फिर्यादीवरून कदीम जालना पोलीस ठाण्यात अखेर नवनाथ वाघमारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात ॲडव्होकेट शैलेशराव देशमुख यांनी कायदेशीर भूमिका मांडत संबंधित वक्तव्याची चौकशी करून दोषींवर नियमानुसार कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनादरम्यान उपस्थित आंदोलकांनी नवनाथ वाघमारे यांच्या कथित वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला. समाजातील महिलांबद्दल अपेक्षाहार्य भाषा वापरणे सहन केले जाणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली. संबंधित वक्तव्याची सखोल चौकशी करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनाला मराठा क्रांती मोर्चाचे अशोक पडूळ, संतोष गाजरे, संदीप ताडगे, विश्वंभर तिरुके, प्रशांत वाडेकर, नगरसेवक महेश निकम, ॲडव्होकेट शैलेश देशमुख, गणेश शिंदे, प्रल्हाद शिरसाट, सुवर्णाताई वाघ, नीता वझरकर, सीमाताई काकडे, शरद मागधरे, योगेश शिंदे, विकास शिंदे, शरद शिंदे, भरत मानकर, परमेश्वर सपकाळ, गजानन देशमुख, पंकज बागल, विलास भालेकर, बाबा राऊत, सचिन नाईकवाडे, योगेश पाटील, पाडू पाटील पवार, श्रीकांत पवार, गणेश थोरात, धनंजय पोहेकर, बाळासाहेब बरसाळे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कथित वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणातील पुढील पोलीस तपासाकडे आता लक्ष लागले आहे. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि YouTube वर फॉलो करायला विसरू